नमस्कार, मी रुशाली यादव सारंग आणि माझ्यासोबत आहे माझी सहकारी मी निकिता पाटील आणि आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी दुपारी 4:30 वाजता आता निकाल येणार आहे। विधानसभा अध्यक्ष दुपारी 4:30 वाजता निकाल वाचन सुरू करतील। विधानसभा अध्यक्ष जवळपास 1 तास निकालाचं वाचन करणार आहेत। राहुल नार्वेकर निकालामधील ठळक मुद्द्यांचं वाचन करणार आहेत। तर जवळपास 1 तास निकालाचं वाचन करतील विधानसभा अध्यक्ष। 4:30 वाजता या निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। राहुल नार्वेकर निकालातील ठळक मुद्द्यांचं वाचन करणार आहेत आणि 5:30 पर्यंत चित्र जे आहे ते स्पष्ट होऊ शकतं की निकाल नेमका काय आहे। या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। तर आमदार अपात्रतेच्या निकालाआधी हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। विधानसभा अध्यक्षांची 3 तासांपासून विधान भवनामध्ये बैठक सुरू आहे। राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत आणि ठाकरेंसोबत सध्या चर्चा सुरू झालेली आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता हिंगोलीच्या सभेसाठी रवाना झालेले आहेत। आताच्या या 3 महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्री हिंगोलीमधल्या सभेसाठी रवाना झालेले आहे। पूर्वनियोजित कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये कुठलाही बदल नाहीये। मुख्यमंत्री हिंगोलीकडे रवाना झालेत। संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। तर विधानसभा अध्यक्षांची विधान भवनामध्ये बैठक आहे। साधारणतः 3 तासांपासून विधानसभा अध्यक्षांची विधान भवनामध्ये ही बैठक होणार आहे आणि अवघ्या काही तासांमध्ये आता निकाल येणार आहे। तर अपडेट्स जाणून घेणार आहोत। अक्षय मनकडी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय की मुख्यमंत्री हिंगोली मधल्या सभेसाठी रवाना झालेले आहेत। हालचालींना वेग आलेला आहे। 4:30 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होईल। ऋषाली, खरं तर अत्यंत आजचा महत्त्वाचा दिवस आहे। विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते सत्ता संघर्षाच्या अर्थात आमदार अपात्रतेच्या प्रकरणामध्ये आज आपला जो निकाल आहे तो देणार आहे। खरं तर हा संपूर्ण प्रकरण जे आहे ते सुप्रीम कोर्टापर्यंत चाललं। सुप्रीम कोर्टाने पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे हा संपूर्ण चेंडू फेकलेला होता। वारंवार या संपूर्ण आमदार अपात्रते प्रकरणात वेळ वाढवून मागण्यात जो आहे तो विधानसभा अध्यक्षांकडून आलेला होता आणि वेळ जी आहे ती सुप्रीम कोर्टाकडून वारंवार वाढवण्यात आलेली होती आणि अंतिम आज 10 जानेवारीचा दिवस जो आहे तो निकालासाठी ठरवलेला होता। 10 जानेवारीपर्यंत निकाल देणं अपेक्षित होतं आणि आज जो आहे तो 4:30 वाजता निकालाचं वाचन जे आहे ते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत। तत्पूर्वी विधानसभेमध्ये गेल्या अनेक तासांपासून विधानसभा अध्यक्षांची बैठक जी आहे ती सातत्याने सुरू आहे। खरं तर संपूर्ण उत्तरामधले जे ठळक मुद्दे आहेत ते 4:30 वाजता निकाल वाचनामध्ये विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते मांडणार आहेत। परंतु या संपूर्ण निकालावरती प्रश्नचिन्ह जो आहे तो विरोधकांकडून निर्माण केला जातोय। खरं तर हा निकाल जो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या बाजूने अर्थात शिंदे गटाच्या बाजूने लागणार असा सातत्याने आरोप जो आहे तो संजय राऊत आणि आता नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचा